गुड आफ्टरनून मैत्रिणींनो, मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला नितळ आणि म्हणजे तजेलदार त्वचेसाठी काय करायचं तर काही टिप्स सांगणार आहे मैत्रिणींनो. तुमच्या खूप उपयोगी येतील आणि नक्की लक्ष देऊन ऐका. तर 5-6 टिप्स 10-12 टिप्स आहेत मैत्रिणींनो, आणि घरच्या घरातल्याच तुमच्या सगळ्या खाण्यापिण्याच्या ह्याच्यातल्याच वस्तू येतात की ते तुम्हाला रोज अवेलेबल असतात. तुमच्या म्हणजे रोजच्या ह्याच्यातूनच मिळतात. त्याच्यासाठी मैत्रिणींनो, सगळ्यांनाच आपली त्वचा ही खूप अशी छान असा वाटते, तजेलदार असा वाटते. आपली त्वचेची कुणी तारीफ करावं असं वाटतंय. एक वय असते मैत्रिणींनो की 18 ते 19 की आपल्या शरीरातल्या पेशी ह्या व्यवस्थित काम करायला सुरुवात होत असते 14 वर्षाच्या पुढून, आणि त्या सक्रिय पण राहतात सतत ते किती 18-21 ह्या वयापर्यंत. आणि नंतर तुमच्या त्वचेला मैत्रिणींनो एक्स्ट्रा ह्याची म्हणजे बाहेरून शरीरातून पोषक तत्व मिळण्याची गरज भासू लागते. तर ते नाही मिळाले ना, कुणाला मैत्रिणींनो असे गंभीर आजार होते. कुणाची त्वचा अशी साल्ट निघते, कुणाची स्किन ड्राय पडती, तर कुणाची एकदम ऑइली होती, कुणाची एकदम सेन्सिटिव्ह होती. आणि हे फक्त ह्याच्यामुळे होतं आहे मैत्रिणी, काही बी बाहेरचे प्रॉडक्ट वापरणे किंवा मग सतत साबणा बदलणे. पुन्हा तुमच्या म्हणजे कशाची ॲलर्जी येणे हे सुद्धा. आणि ॲलर्जी ही कशाने नाही मैत्रिणी, तुमच्या आहारामध्ये बदल झाला की तुम्हाला ॲलर्जी बरोबर येणार, आणि ॲलर्जी आली की तुम्हाला कोणतंच प्रॉडक्ट सूट होणार नाही तुमच्या शरीरावर, बॉडीवर. तर त्याच्यासाठी मैत्रिणी घरच्या घरातल्या ह्याच्यातून तुम्हाला मी सांगायले. तर त्वचा ही सगळ्यात नाजूक ज्ञानेंद्रिय आहे मैत्रिणी. छोट्या मोठ्या बिघडामुळे लगेच त्वचा ही कोमेजते. तर त्वचा चांगली हवी असेल तर आहारविहारामधून तुम्हाला चांगली साखर, सॉल्ट घ्यावं लागेल मैत्रिणी. बघा आता आलं का नाही किचनमधल्या सामानावर. तर आहारामध्ये तुम्ही साखर व्यवस्थित घ्या, पुन्हा सॉल्ट घ्या, पुन्हा. आणि त्वचा हे बिघडण्याचे कारण हे बघा, खूप धावपळ होणे, पुन्हा झोपेची तक्रार, झोप न लागणे, ताणतणाव, ह्याच्यामुळं सुद्धा स्किनवर बॅड इफेक्ट पडते. पुन्हा झोप न होणे, टेन्शन, कशाचंही टेन्शन घेणे, किंवा मग डोळ्याखाली, त्याच्यामुळं डोळ्याखाली काळं येते मैत्रिणी. पुन्हा मनाची प्रसन्नता अतिशय महत्त्वाची मैत्रिणी. त्वचा रोगामध्ये मन चांगलं, कोणत्याही रोगासाठी मैत्रिणी आपली मनाची प्रसन्नता खूप महत्त्वाची आहे. तर प्रत्येक स्त्रीनं हे आपलं मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला मैत्रिणी घरातल्या ह्याच्यातून बरोबरच थकवा जाणवतोय मैत्रिणी, पण आपलं जास्तीत जास्त मन प्रसन्न ठेवायचं, आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्याने सुद्धा तुमची स्किन चांगली राहते. पुन्हा मेकअपने सुद्धा मैत्रिणी स्किन खराब होती. केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळं वारंवार पुन्हा वारंवार हेअर डाय करणे केसांना. तर त्याच्यासाठी मैत्रिणी ज्यांना हेअर डाय जमत नाही, तर त्यांनी हेअर डायमध्ये काय असते मैत्रिणी, केमिकल असते. त्याच्यापेक्षा तुम्ही हिना, मेहंदी असे प्रॉडक्ट वापरू शकतात. आता बाजारामध्ये हर्बल प्रॉडक्ट भरपूर मिळालेत मेहंदीचे, तर ते तुम्ही आणून वापरू शकतात. की असं हेअर डाय कसं खूप डार्क असते, आणि त्याचा असं सारखा सतत स्किनला हे होते, त्याचं इफेक्ट होते त्या केमिकलचा. त्याच्यामुळे तुमची स्किन काळपट पडायला सुरुवात होती. त्याच्यापेक्षा नाही जरी लावलं मैत्रिणींनो, तर तुम्हाला कुणीच म्हणणार नाही की तुम्ही म्हातारे व्हायलात. आता आपलं वय असतंय. आता जेवढं वय आहे तेवढं आता दाखवण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यामध्ये लाजायचं एवढं हे नाही. आजकाल थोडे केस पांढरे झाले की बायका काय करायला, डाय करायला. त्याच्यामुळं सुद्धा त्वचेला खूप हानी पोहोचते, आणि म्हणजे तुमच्या स्किनला त्याचा बॅड इफेक्ट होते. पुन्हा मैत्रिणी माइल्ड साबण लावा, जास्त डार्क साबण लावू नका. मॉइश्चरायझर वापरा. मॉइश्चरायझर इज द मस्ट मैत्रिणी. तुम्ही आंघोळ केल्या मैत्रिणी एक वेळ तुम्ही नाश्ता करायचा विसरा, पण मॉइश्चरायझर आंघोळ झाल्या थोड्या वेळाने 10 ते 15 मिनिटांनी मॉइश्चरायझर लावायचं, नंतर पावडर लावायचं. आणि तो आहारातून मैत्रिणींना नारळ पाणी घ्या, खोबरं खा, कच्चं खोबरं खा, पुन्हा खोबऱ्याच्या वड्या करून खा, पुन्हा शेंगदाणे, नट्स,
नट्समध्ये मैत्रिणी शेंगदाणे आले, काजू आले, बदाम आले, पिस्ते आले, पुन्हा अंजीर आले. काही जणांचे घरामध्ये सारखं ते सामान लोळत राहते पण ते कुणी खात नाही. तर त्याच्यासाठी मैत्रिणी काय करायचं, सगळे एका ह्याच्यामध्ये गोळा करायचे. काजू, बदाम, अंजीर, पुन्हा हे काय ते खारीक हे, आणि सगळं मिक्सरमधून काढायचं मैत्रिणींनो. आणि त्याच्यामध्ये थोडं तूप टाकून त्याची लाडू बनवायची. असे तर मुलं लेकरं खात नाहीत. मग तसे लाडू बनवून ठेवले ना मैत्रिणींनो, एक लाडू द्यायचा मुलांच्या हातात आणि आपण सुद्धा खायचा मैत्रिणींनो, वेस्ट जाईपर्यंत. आणि त्याचा तुमच्या शरीराला खूप खूप 90% इफेक्ट आहे मैत्रिणींनो. तुम्हाला कोणताच आजार उद्भवणार नाही. पुढं चालून तुम्हाला शुगरचे प्रॉब्लेम येतात, कोणतेही हाड दुखणं, पुन्हा गुडघा दुखणं, काही पण दुखायला सुरू होते मैत्रिणींनो. त्यासाठी थोडं तुमच्या घरामध्ये जरा असलं मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये काजू हे असे लोळत असे, काही जणांच्या घरामध्ये खूप लोळते पण खात नाहीत लेकरं. तर तसं करून बघा तुम्ही, खाल्लं तर म्हणजे खा तुम्ही पण, खा लेकरांना पण द्या. आणि तेल लावून मैत्रिणीनं मालिश करणं खूप नेसेसरी. आजच्या ह्याला तेल, खोबऱ्याचं तेल, पॅराशूट, संध्याकाळी आपल्याला ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला केस वॉश करायचे त्या दिवशी केसांना चांगलं मालिश करायची आपल्या हाताने किंवा मग कुणाकडून करून घ्यायची. आणि चांगलं पचपचित तेल लावून घ्यायचं मैत्रिणीनं, गच्च बांधून टाकायची केस. तुम्ही म्हणताल आता आमचे एवढेसेच केस आहेत ना, आम्हाला आता केस वाढवायचे नाही. पण तुमच्या शरीराला, तुम्हाला तुमच्या स्किनला जर आहार म्हणजे ह्याच्यातून, आहारातून आणि ह्याच्यातून जर ऑइल जर भेटलं तर तुम्हाला हेअर ग्रोथिंगला मदत होती. म्हणजे तुम्हाला नवीन केस यायला सुरुवात होती. माझा अनुभव आहे मैत्रिणी. माझी केस इतकी गळालते ना, आता माझे खूप स्किनला इतकी ग्रोथ झाली ना, खूप छान झाली आता केस माझी. अशा रीतीनं मैत्रिणीनं दही, दूध आहारामधून घेणं महत्त्वाचं आहे मैत्रिणीनं. त्याच्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. दही, दूध घ्या आहारामध्ये, ताक घ्या, एक टाईम ताक प्या. चला तर मैत्रिणीनं, मग असे इतके तुम्हाला उपाय सांगितलेत. नक्कीच तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करा आणि मला तुमचा अनुभव सांगा. तुम्हाला कसं वाटलं का लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा.